रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 4 ऑगस्ट रोजी एमपीसी बैठक सुरू झाली आणि एमपीसी समितीने घेतलेल्या निर्णयाची आज 6 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली आहे। आरबीआयने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की एमपीसी समितीने एकमताने रेपो रेट मंजूर करून एकूण व्याजदर 5.5% जैसे थे ठेवायचा निर्णय घेतलाय। म्हणजे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचा ईएमआय देखील कमी होणार नाही, कारण सामान्यतः बँका कर्जाचे दर तेव्हाच कमी करतात आरबीआय रेपो दर कमी करते। सध्याच्या घोषणेनुसार तुमच्या कर्जाच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही आणि कमी होणार नाही किंवा तुमचा भार वाढणार देखील नाही, तर जितका भार आहे तितकाच कायम राहणार आहे। याशिवाय तुम्ही नव्याने उच्च व्याजावर कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला ईएमआयवर दिलासा अपेक्षित होता, तर यावेळी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांवरील उच्च ईएमआयचा बोजा कायम राहणार आहे।